हॅलो, कृष्णप्रिया फॅशनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. चला तर आज छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज छोटी स्लीव्ज डिझाईन आपण पाहणार आहोत. तर इथे मध्ये छोटंसं आपण प्लेटेड स्लीव डिझाईन बनवणार आहे. तर स्लीवचा मध्य करून घ्यायचा आहे आणि मध्यावरती 2.5 इंच घ्यायचं आहे आणि मध्यापासनं जिथे आपण बाही जोडतो तिथे 2.5 इंच घ्यायचं आहे. तुमचं जर 36 इंचाच्या आतमध्ये जर माप असेल तर 2.25 इंचच घ्या आणि 36च्या जर पुढे असेल तर 2.5 इंच घ्यायचे आणि तिथं एक चौकोन आखून घ्यायचा आहे आणि त्या चौकोनावरती गोल व आकार द्यायचा आहे किंवा तुम्हाला हवा तो आकार दिला तरीही चालेल आणि ते कट करून घ्यायचं आहे. आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते उलट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती कपड्याच्या सोयीच्या बाजूला अस्तर ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आता आणि परत वरच्या बाजूला देखील एक टीप मारून घ्यायची आहे. आपण फॅब्रिक उलट सुलट करून घेणार आहे. तुम्ही इकडे तुम्हाला जर उलट सुलट नसेल करायचं तर तुम्ही तिकडं कॅनव्हास वापरून यूज करू शकता. तर अशी खूप सोपी पद्धत आहे. आणि आता मधला जो भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. आणि तिथे आपण प्लेट बसवणार आहोत आणि व्यवस्थित कट देऊन घ्यायच्या, नॉचेस देऊन घ्यायचे आहेत साईडला कात्रीने. आणि ते फॅब्रिक जे आहे ते तुम्हाला आता उलट करून घ्यायचं आहे. खूप सोपी आणि खूप पटकन होते ही डिझाईन आणि दिसायला खूप सुंदर दिसते. तर सगळ्यांनी नक्की बनवून एकदा पहा. याच्यामध्ये जर काठाचं जर फॅब्रिक असेल, काठाची साडी आणि मध्ये जर कॉन्ट्रास्ट कलरचं जर फॅब्रिक यूज केला तर खूप सुंदर डिझाईन दिसते. आणि आता उलट पालट करून त्याच्यावरती खालच्या साईडनं एक टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित कपडा व्यवस्थित करत जायचा आहे. आणि आता लगेचच वरच्या बाजूलाही टीप मारून घ्यायची आहे. पहिल्यांदा मधल्या साईडनं टीप मारत जायचं आहे कारण कपडा तिथे गोळा होऊ शकतो त्याच्यामुळे. आणि आता साईडचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे तिकडे सुद्धा. आणि मग उरलेला जो अलीकडचा जो भाग आहे तिथे एक टीप मारून घ्यायची आहे, मोठीच टीप द्यायची आहे. आणि उरलेले जे कापड आहे ते कटिंग करून टाकायचं आहे. आणि आता तुम्हाला एक दुसरं फॅब्रिक घ्यायचं आहे जे रुंदीमध्ये 7 इंच आहे आणि लांबीमध्ये 10 ते 12 इंच तुम्ही घेऊ शकता. कारण 2.5 इंच म्हटल्यावरती 2.5 इंच प्लस त्याच्यामध्ये 5 होतात आणि 2 इंच साईडने एक इंचाचं फॅब्रिक.
आणि 2.5 इंच आहे, त्याच्यामुळं प्लेटीला खूप जास्त कापड लागत नाही. 10 इंच जरी घेतलं तरी खूप झालं. तुमच्या प्लेटी घेण्यावरती आहे, तुम्ही किती इंचाच्या घेत आहात त्याच्या. आता एका बाजूला प्लेटी मारून झालेल्या आहेत. आता तुम्हाला जसे जमतील त्या बाजूने प्लेटी मारत यायचं आहे. आता प्लेटी मारून झाल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे खरं तर की तुम्ही जो पॅच काढलेला आहे मधला, तो बरोबर बसतोय का प्लेटीवरती. आता मधी जी प्लेटी आहे ती थोडीशी खालच्या बाजूला दाबून ती प्लेट उलट करून त्याच्यावरती मी एक टीप मारून घेत आहे. तुम्ही नाही मारली तरी चालेल, पण मला तशी डिझाईन बनवायची आहे, त्यामुळे मी मधून प्लेट खालच्या बाजूला घेत आहे. आता घेऊन झाल्यानंतर बरोबर जिथे आपण मध्यभागी ज्या प्लेटी घेतलेल्या आहेत, जे दुमडलेलं आहे, बरोबर तिथे मध्ये जे आपण कापड काढलेलं आहे ते बरोबर ठेवायचं आहे आणि तिथे पिना लावून घ्यायच्या आहेत आणि साईडला सुद्धा बरोबर पिना मारून टाचण्या लावून बसवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती एक टीप देऊन घ्यायची आहे. तुमच्याकडे जर मोठी जर बॉर्डर असेल साडीमधली, ती जर साईडनी लावली किंवा लेसचा वगैरे जरी यूज केला तर खूप छान दिसतं. आता हातोहात वरच्या बाजूने सुद्धा टीप मारून घ्यायची आहे आणि आता बरोबर बाहीचा शेप देऊन तो कपडा जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे कटिंग करायचं आहे. आता इथे बरोबर 1 इंच फोल्डिंगसाठी ठेवायचं आहे आणि उरलेला कापड कट करून टाकायचा आहे. तुम्ही इकडे पिकोसुद्धा घालू शकता. मी आता इथे फोल्ड करून हात शिलाई करून घेणार आहे, त्यामुळे साईडचं जे खालचं जे फॅब्रिक आहे ते खालच्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं जे कापड असेल ते व्यवस्थित कट करायचं आहे, नाहीतर आतलं कापड कधी कधी कट होण्याची शक्यता असते. तर आता मी इथे एक लेस लावून घेत आहे. लेस लावल्यावरती खूप सुंदर त्याचा आकार दिसत आहे. आणि आता मध्ये जे आपण फोल्ड केलेले आहेत जे प्लेटी, तिथे तुम्ही एक एक मणी बसवून घ्या किंवा 1-1 इंचाच्या अंतरावरती जरी बसवले तरी पण चालेल. अशा प्रकारे सगळे मणी बसवून घ्यायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.